जगातील अति श्रीमंत लोक आणि मोठे सेलिब्रिटी कधीच म्हातारे का होत नाही? याचं उत्तर एका अशा रसायनात दडलंय ज्याचं नाव ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. एड्रीनोक्रोम. कॉन्स्पिरन्सी थिअरिस्ट असा दावा करतात की हे रसायन प्रयोगशाळेत बनवता येत नाही. ते मानवी शरीरातून, विशेषतः लहान मुलांच्या शरीरातून तेव्हाच मिळवलं जातं जेव्हा ते प्रचंड दहशतीत किंवा भीतीखाली असतात. असं म्हणतात की हे रसायन प्यायल्याने तरुण पण टिकून राहतं. जेव्हा जेफ्री एप्स्टीनच्या प्रायव्हेट आयलंडचं रहस्य समोर आलं तेव्हा या चर्चांना उधाण आलं. तिथल्या एलिट पाहुण्यांच्या यादीत जगातील सर्वात प्रभावशाली लोकांची नावं होती. ते तिथे कशासाठी जात होते? केवळ मौज मजेसाठी की अशा काही अघोरी प्रयोगांसाठी? विज्ञानानुसार एड्रीनोक्रोम हे केवळ एड्रेनाइलचं ऑक्सिडेशन आहे, पण इंटरनेटच्या डार्क जगात याला अमृत मानलं जातं. सरकार आणि मोठी मीडिया हे विषय दाबण्याचा का प्रयत्न करते? हा भयंकर योगायोग आहे की एक भयंकर कट? सत्य कदाचित तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त भयावह असू शकतं. तुम्हाला काय वाटतं? हे श्रीमंत लोक खरंच अमर होण्यासाठी काही करू शकतात? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा.